नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक भयानक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. सईला पार्थसोबत लॅपटॉपवर गेम खेळायचा असतो, त्यामुळे लकीचा लॅपटॉप ती घेऊन पार्थच्या घरी जाते, म्हणजेच माधवीच्या घरी जाते. दोघंही मुलं गेम खेळत असतात. आता माधवी तिथे येते आणि म्हणते की बस झालं बरं तुमचं, केव्हापासून तुम्ही गेम खेळताय, आता जरा जेवायला चला बरं. आणि मग तो लॅपटॉप तसाच ऑन राहतो. माधवी तो लॅपटॉप बंद करण्यासाठी जाते आणि त्याच वेळी तिला डेस्कटॉपवर एक फाईल दिसते आणि जेव्हा ती ओपन करून बघते तर ती दुसरी तिसरी काही नसून मिहीर आणि मिहिकाचा तो व्हायरल झालेला व्हिडिओ असतो. मिहिकाचा तो MMS बघून माधवीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. माधवी प्रचंड घाबरलेली असते. माधवी विचार करत असते की हा MMS लकीच्या लॅपटॉपमध्ये कसा काय आला. याचा अर्थ हा MMS व्हायरल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून लकीच आहे. ही गोष्ट आता माधवीला समजलेली असते आणि माधवीला काहीही करून लवकरात लवकर ही गोष्ट सांगायची असते मुक्ताला. म्हणून ती मुक्ताकडे जाते, परंतु त्यावेळी स्वातीही घरामध्ये असते. माधवी स्वातीला म्हणते की मुक्ता कुठे, मला आत्ताच्या आत्ता तिला भेटायचं आहे. तर स्वाती म्हणते की घरामध्ये आता सध्या कोणीच नाही आहे, तुमचं काय काम होतं ते तुम्ही मला सांगा. आणि तुमच्या हातात हा लॅपटॉप आहे तो तर लकीचा आहे, तो तुमच्याकडे काय करतोय. तेव्हा माधवी चिडते आणि म्हणते की त्या लकीला तर मी सोडणारच नाही, मला आत्ताच्या आत्ता मुक्ताला भेटायचं आहे आणि मुक्ताला खरं काय आहे ते सांगायचं आहे. तर स्वाती म्हणते की मुक्ता तर क्लिनिकमध्ये आहे. माधवी म्हणते की ठीक आहे, मग आता मी मुक्ताला क्लिनिकमध्येच भेटायला जाते आणि तिथेच जाऊन तिला सगळ्या गोष्टी सांगते. माधवी आता मुक्ताला भेटण्यासाठी निघालेली असते, परंतु स्वातीला मात्र काहीतरी गडबड वाटते, कारण लकीचा लॅपटॉप हा माधवीच्या हातामध्ये असतो. त्यामुळे स्वाती लगेचच लकीला कॉल करते आणि लकीला सांगते की लकी काय झालंय, तुझा जो लॅपटॉप आहे तो मुक्ताच्या आईच्या हातामध्ये होता आणि ती खूपच रागराग करत होती. ती म्हणत होती की मी लकीला सोडणार नाही वगैरे. काही झालंय का, तू काही केलंयस का. तेव्हा लकी खूप घाबरतो आणि त्याला समजतं की अरे तो मिहिकाचा जो MMS होता तो त्या लॅपटॉपमध्येच असणार आणि नक्कीच माधवीने तो लॅपटॉप बघितलेला असणार आणि त्यामधला MMS सुद्धा बघितला असणार, म्हणून ती एवढी चिडली होती. लकीला ही गोष्ट समजलेली त्यामुळे लकीला आता काय करावं हेच कळत नसतं. तर माधवी रिक्षाची वाट बघत असते, कारण लवकरात लवकर तिला मुक्ताच्या क्लिनिकमध्ये पोहोचायचं असतं. आणि त्याच वेळी एक सफेद कार असते आणि ती सफेद कार असते लकीची आणि त्या कारने आता माधवीला उडवून दिलेलं असतं. माधवीचा रस्त्यावर मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो. माधवी पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते आणि तो लॅपटॉप देखील तिथेच बाजूला पडलेला असतो. सर्व माणसे ही गोळा झालेली असतात, परंतु सुदैवाने सागर देखील त्याच रस्त्याने येत असतो आणि ती गर्दी बघून सागर थांबतो. जेव्हा तो आतमध्ये जातो तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नाही, कारण माधवी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते आणि ते बघून सागर प्रचंड घाबरतो. सागर माधवीला मांडीवर घेतो आणि म्हणत असतो की आई काय झालं तुम्हाला आणि कोणी हे सगळं केलं. सागर हा खूपच पॅनिक झालेला असतो. त्या क्षणाला त्याला काय करावं हेच सुचत नसतं आणि मग सागर पटकन माधवीला त्याच्या गाडीमध्ये टाकतो. तर आजूबाजूचे लोक माधवीचं जे सामान असतं ते गाडीमध्ये टाकत असतात आणि त्यामध्ये लॅपटॉप देखील टाकतात. ही गोष्ट बघितलेली असते की लकीचा लॅपटॉप माधवीकडे कसा काय. तो त्यावेळी त्याच्याकडे एवढा टाईम नसतो की तो या सगळ्या गोष्टींवर विचार करत बसेल. सागर माधवीला घेऊन आता हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तिला ॲडमिट केलं जातं. तर मुक्ताला या गोष्टीची काहीही भनक नसते आणि मग सागर मुक्ताला कॉल करून सांगतो की माधवीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यामुळे तू लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ये. मुक्ता खूपच घाबरलेली असते. मुक्ता पळत हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा ती आईला बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. मुक्ता खूप घाबरलेली असते. सागर तिला धीर देत असतो आणि म्हणत असतो की मुक्ता तू घाबरू नकोस, सगळं काही ठीक होईल, आईंना काहीच होणार नाही. परंतु मुक्ता खूपच पॅनिक झालेली असते. तिला धड उभंही राहता येत नसतं, कारण आईची अवस्था बघून तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो. त्यानंतर माधवीला थोडी शुद्ध आलेली असते. डॉक्टर येऊन खुशखबर सांगतात की माधवीला आता शुद्ध आली आहे. त्यामुळे मुक्ताच्या कुठेतरी जीवात जीव येतो. जेव्हा मुक्ता ही माधवीला भेटायला जाते तेव्हा माधवी फक्त लकी लकी असं म्हणत असते. त्यामुळे माधवी नक्की काय म्हणते आणि लकीबद्दल काय म्हणायचे तिला हे कोणालाच काही समजलेलं नसतं. मुक्ता हॉस्पिटलमध्येच असते, कारण आई हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मुक्ताला तिथंच थांबावं लागतं आणि अजूनही लकीचा लॅपटॉप हा हॉस्पिटलमध्येच असतो. तर मुक्ता आता लकीचा लॅपटॉप ओपन करते आणि त्या लॅपटॉपमध्ये तिला दिसतो MMS. तो MMS असतो मिहिकाचा आणि मग मुक्ताला समजतं की याचा अर्थ हा ॲक्सिडेंट आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून लकीने केलाय, कारण त्याला भीती होती की जर आईच्या हातामध्ये हा MMS लागलाय तर ती घरच्यांना सगळ्यांना सांगणार आणि म्हणून त्याने हे कृत्य केलंय.
आणि मिहिकाचा MMS शूट करणारा आणि मिहिकाचा MMS बनवणारा दुसरा तिसरा कोणी नसून लकी आहे, ही गोष्ट आता मुक्ताला समजलेली असते. मुक्ताला आता लकीचा खूप राग येत असतो, कारण आज आईची जी काही परिस्थिती असते ती फक्त लकीमुळे असते. मुक्ता प्रचंड चिडलेली असते आणि जेव्हा सागर येतो तेव्हा ती सागरला सगळी हकीकत सांगते. सागर मात्र म्हणत असतो की नाही, माझा भाऊ असं कधी करूच शकत नाही. परंतु मुक्ता म्हणत असते की सागर त्याने असं केलंय आणि मग सागरला ती सगळे पुरावे दाखवते. आणि ती सागरला सांगत असते की तुम्हाला आठवतंय की जेव्हा आई ही शुद्धीवर आली होती तेव्हा फक्त ती लकी लकी म्हणत होती. याचा अर्थ लकीने हा ॲक्सिडेंट केला आहे आणि लकीनेच मिहिकाचा MMS शूट केला होता आणि MMS व्हायरल करणारा लकीच होता. ही गोष्ट जेव्हा सागरला समजते तेव्हा सागर पहिल्यांदा विश्वास ठेवत नाही, परंतु नंतर त्याला मुक्ताच्या बोलण्यावर विश्वास झालेला असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुक्ता घरी येते आणि ती लकीला जाब विचारत असते की लकी, तुझी हिंमत कशी काय झाली, तू हे सगळं कसं काय केलंस आणि या सगळ्यामध्ये माझ्या आईची काय चूक होती, तू माझ्या आईला या सगळ्या गोष्टींची का शिक्षा दिली आणि मिहिकाचा MMS तूच व्हायरल केलास ना, या सगळ्या गोष्टी आता आम्हाला समजल्यात आणि ॲक्सिडेंटसुद्धा माझ्या आईचा तूच केला आहेस. की म्हणत असतो की वहिनी, मी तुमच्या आईचा ॲक्सिडेंट नाही केला आहे, तुमची आई मला माझ्या आईसारखी आहे. परंतु मुक्ता म्हणत असते की शांत बस, अजिबात काही बोलू नकोस आणि आता मी तुला सोडणार नाही, तुला पोलिसांच्या ताब्यातच देणार मी. लकी म्हणत असतो की नाही वहिनी, प्लीज माझं ऐकून तरी घे. हे बघ, मी एवढं मान्य करतो की मिहिकाचा MMS मी व्हायरल केला आहे, परंतु मी आईचा ॲक्सिडेंट नाही केला आहे. कारण जेव्हा तुमच्या आईचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी तिथे नव्हतोच, मी माझ्या मित्रांसोबत होतो आणि तेव्हा माझ्यासोबत एक प्रॉब्लेम झाला होता. माझी जी एक्स गर्लफ्रेंड आहे तिने मला असं सांगितलं होतं की ती प्रेग्नंट आहे आणि त्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो आणि आम्ही तिच्याकडेच जायला निघालो होतो. जेव्हा तुमच्या आईचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी तिथे नव्हतोच, तेव्हा मी माझ्या मित्रांसोबत माझ्या गर्लफ्रेंडकडे जायला निघालो होतो. परंतु सुदैवाने ती प्रेग्नंट नव्हती, त्यामुळे मी वाचलो आणि मला त्याच गोष्टींचं टेन्शन होतं की जर दादूसला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या तर तो आता काय रिॲक्ट करेल आणि तो तर मला घरातच ठेवणार नाही. या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत होतो. तुमच्या आईचा ॲक्सिडेंटचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे. लकी खूप जीवाच्या आकांताने सांगत असतो, ॲक्सिडेंट मी केलेला नाही आहे, हा ॲक्सिडेंट मी केलेला नाही आहे. तर मुक्ताला आता विश्वास बसायला लागतो की जर हा ॲक्सिडेंट लकीने केला नाही आहे तर दुसरा कोणी केला. त्यानंतर लकी घरातल्या सर्वांची माफी मागतो. घरातल्या सर्वांना सांगतो की हो, मिहिकाचा MMS मीच व्हायरल केला आहे. सर्वजण लकीला खूप बोलत असतात. सागरने तर पोलीससुद्धा घरी बोलवलेले असतात लकीला अटक करण्यासाठी, कारण सागर लकीवर प्रचंड चिडलेला असतो. त्यावेळी मुक्ताच सागरला थांबवते आणि म्हणते की नका त्याला अटक करायला सांगू. मिहिकाची आणि मिहिरची देखील माफी मागत असतो आणि म्हणत असतो की माझं चुकलं, मी हे सगळं काही केलं आहे. मिहिका म्हणत असते की लकी, अरे मी तुला माझा एवढा चांगला मित्र मानलं, तुझ्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी करणारा तूच होतास. हे सगळं घाण काम सगळं तू केलं आहेस, का केलंस तू असं हे? तेव्हा लकी सांगतो की एकदा मिहिरने माझा अपमान केला होता म्हणून मी हे सगळं केलं. मिहिरने माझ्या मुस्काटात ठेवून दिली होती आणि त्याचा बदला घेण्यासाठी मी हे केलं. माझं जे काही झालं ते चुकलं. मिहिका म्हणत असते की अरे, तुझा फक्त अपमान केला, तुझ्या त्याने थोबाडीत ठेवून दिली, तीही चूक तुझी होती, परंतु त्या चुकीची शिक्षा तू मला दिलीस. माझं तर तू आयुष्य खराब करून टाकलंस ना, आणि तुला समजतंय का तू काय केलंस ते? लकी म्हणतो की तुम्ही मला काहीही बोला, कारण मला माहिती आहे की माझी चूक आहे आणि मी माझी चूक कबूल करतोय. लकीने सर्वांसमोर त्याची चूक कबूल केलेली असते आणि अशा प्रकारे सर्वांसमोर हे सत्य आलेलं असतं की मिहिकाचा MMS व्हायरल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून लकीच होता आणि त्यामुळे मिहिरवर लागलेला आळसुद्धा सुटलेला असतो आणि मिहिर निर्दोष साबित झालेला असतो. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.